Hello all. In this lecture, we will start our next practical problem. First of all, read our problem carefully. Prepare of bills payable and creditors account. Okay. So ह्या प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट थिंग क्लिअर करा की आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, बिल्स पेएबल अकाउंट अँड क्रेडिटर्स अकाउंट. सो कोणती इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. अकाउंट्स ऑफ बिल्स पेएबल गिवन टू क्रेडिटर्स, अमाउंट ऑफ क्रेडिट परचेस and amount of total purchases. So opening balance of bills payable 60,000, closing balance of bills payable 90,000, payment made against bills payable, then bills payable dishonor, opening balance of creditors, closing balance of creditors, cash paid to creditors, purchase return, discount received from creditors and cash purchase. Okay. सो ह्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला बिल्स पेएबल अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट ड्रॉ करायचं आहे. सो फॉर्मॅट ड्रॉ करून घ्या. बिल्स पेएबल अकाउंट, डेबिट क्रेडिट, पर्टिक्युलर, रुपीज. सो जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानुसार आपण वन बाय वन कॅल्क्युलेट करू आणि सेकंड अकाउंट येईल तुमचं टोटल क्रेडिटर्स अकाउंट. तो जसा फॉर्मॅट आहे त्या पद्धतीने आणि जसा सिक्वेन्स आहे त्या पद्धतीने आपण मेन्शन करू. फर्स्ट एंट्री आहे ओपनिंग बॅलन्स ऑफ बिल्स पेएबल अकाउंट. सो बिल्स पेएबलचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 60,000. सो बिल्स पेएबल अकाउंटला या अँड क्रेडिट साइडला ओपनिंग बॅलन्स येईल. सो बाय बॅलन्स ब्रॉट डाउन, बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. ओके. सो अमाउंट किती आहे 60,000. देन नेक्स्ट क्लोजिंग बॅलन्स ऑफ बिल्स पेएबल 90,000. सो क्लोजिंग बॅलन्स कुठे येईल मग बिल्स पेएबलच्या डेबिट जर क्रेडिट साइडला आला असेल तर क्लोजिंग येईल डेबिट साइडला. सो लास्टला बॅलन्स पुटअप करून घ्या. बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके. सो अमाउंट किती आहे 90,000. Then next, payment made against bills payable 70,000. सो काय दिलेला आहे पेमेंट मेड्स म्हणजे कॅश पेमेंट. सो कुठे येईल पेमेंट पे केलेला आहे, पेमेंट मेड अगेन्स्ट बिल्स पेएबल. सो बिल्स पेएबल अकाउंटच्या डेबिट साइडला एंट्री होईल टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट. अमाउंट किती आहे 70,000. ओके. देन नेक्स्ट थर्ड एंट्री कंप्लीट झाली आपली. नेक्स्ट आहे बिल्स पेएबल डिसऑनर 10,000. बिल्स पेएबल काय झालेला आहे डिसऑनर झालेला आहे. सो सेम इफेक्ट होईल डेबिट साइडला. बिल्स पेएबल डिसऑनर टू क्रेडिटर्स अकाउंट, creditors account into bracket bills payable dishonor. ओके. अमाउंट किती आहे 10,000. नेक्स्ट ओपनिंग बॅलन्स ऑफ क्रेडिटर्स 20,000. सो क्रेडिटर्स अकाउंटला या. क्रेडिटर्स अकाउंट ओपनिंग बॅलन्स क्रेडिट साइडला येईल बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 20,000. देन नेक्स्ट क्लोजिंग बॅलन्स ऑफ क्रेडिटर्स 25,000. सो क्रेडिट बॅलन्स मेन्शन करा. balance carried down किती आहे 25,000. ओके. नेक्स्ट सो ओपनिंग बॅलन्स झाला, क्रेडिट बॅलन्स झाला, कॅश पेड टू क्रेडिटर्स. कॅश पेड टू क्रेडिटर्स किती आहे 60,000. ओके. सो क्रेडिटर्स अकाउंटला येतील
क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅश अकाउंट. क्रेडिटरना कॅश पे केलेली आहे, किती आहे ती 60,000. देन नेक्स्ट परचेस रिटर्न. परचेस रिटर्न किती आहे? कॅश पेड टू क्रेडिटर 60,000, परचेस रिटर्न 30,000. तो परचेस रिटर्न येतील क्रेडिटर्स साइडला, क्रेडिटरच्या डेबिट साइडला टू परचेस रिटर्न. अमाउंट आहे 30,000. ओके, इट्स व्हेरी सिंपल, यामध्ये हार्ड असं काही नाहीये. नेक्स्ट डिस्काउंट रिसिव्ड फ्रॉम क्रेडिटर्स. सो डिस्काउंट काय केलेला आहे? क्रेडिटर्सने रिसीव्ह केलेला आहे. किती डिस्काउंट आहे बघा? डिस्काउंट रिसीव्ड 2,000. सो सेम इफेक्ट दॅट मीन्स ट्रेडिंग अकाउंट सॉरी क्रेडिटर्सच्या डेबिटला येईल. सो पुटअप करा टू डिस्काउंट रिसीव्ड. डिस्काउंट रिसीव्ड अकाउंट अमाउंट आहे 2,000. देन नेक्स्ट डिस्काउंट रिसीव्ड झाला. देन कॅश परचेस. दिस इज द ऍडिशनल इन्फॉर्मेशन. कॅश परचेस चे टोटल किती आहे? 2,40,000. सो आपण हे टोटल कॅश सॉरी टोटल परचेसेस कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करू शकतो. सो क्लोज करूया अकाउंट. फर्स्ट ऑफ ऑल क्लोज बिल्स पेएबल अकाउंट. टोटल करा. सो टोटल डेबिट साइड जास्त आहे, किती येईल ती? 70 प्लस 10 प्लस 90 1,70,000. 1,70,000. सो टोटल बोथ साइडला फिलअप करा, पुटअप करा 1,70,000 and find out balancing figure. So this is called the creditors. Creditors heading the into bracket balancing figure. So 1,70,000 मधून 60 गेले, किती येतील? 1,10,000. ओके, सो 1,10,000. दिस इज अवर बॅलन्सिंग फिगर. सो इट्स व्हेरी सिंपल, यामध्ये हार्ड असं काही नाहीये. Then 1,10,000 transfer to creditors account, right? So आता क्रेडिटर साइडला मेन्शन करा टू बिल्स पेएबल. डेबिट साइडला बिल्स पेएबल अकाउंट इंटू ब्रॅकेट बॅलन्सिंग फिगर. किती कॅल्क्युलेट केलेली आहे? 1,10,000 and close account. So अकाउंट क्लोज करू शकतो आपण आता. बिल्स पेएबल चे डिसऑनर झालेला आहे, याचे इफेक्ट दोन्हीकडे होतात. जो आपण बिल्स पेएबल डिसऑनर 10,000 घेतलेला आहे, सो क्रेडिट साइडला त्याचा एक इफेक्ट राहिलेला आहे बाय बिल्स पेएबल अकाउंट
into bracket dishonor. So amount किती होती ती 10,000 and then close account. टोटल किती येईल बघा, डेबिट साइडची जास्त आहे टोटल. सो पुट अप टोटल 2,27,000. Mention total both side. $2,27,000 and balancing figure जी येईल त्याला हेडिंग द्या क्रेडिट परचेस बाय क्रेडिट परचेस into bracket balancing figure. किती येईल ती 1,97,000. ओके, इट्स व्हेरी सिंपल. सो आपण क्रेडिटर्स अकाउंट आणि बिल्स पेबल अकाउंट ड्रॉ केला. तर याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जसं प्रॉब्लेम मध्ये विचारलेल्या काही गोष्टी आहेत त्या बघा काय आहेत आणि त्या कॅल्क्युलेट करायच्या आहेत. अमाउंट ऑफ बिल्स पेएबल गिवन टू क्रेडिटर्स किती आहे टोटल, ते बॅलन्सिंग फिगर बिल्स पेएबल ला आलेली आहे ती 1,10,000. सो आपण इथे 1 बाय 1 पुटअप करू. अमाउंट ऑफ bills payable given to creditors $1,10,000. आपण बॅलन्सिंग फिगर कॅल्क्युलेट केलेली आहे बिल्स पेएबल अकाउंटला. ओके, देन नेक्स्ट अमाउंट ऑफ क्रेडिट परचेस, amount of credit purchase $1,97,000. देन आणि आता मग आपण काय करू शकतो, टोटल परचेस कॅल्क्युलेट करू शकतो. टोटल परचेस that means cash purchase plus credit purchase, right? So cash purchase आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत, ते किती आहेत 2,40,000. देन क्रेडिट परचेस आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत 1,97,000. सो टोटल परचेस आपल्याला मिळतील मग 4,37,000. राईट? सो इट्स व्हेरी सिंपल. होप सो तुम्हाला प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. ओके, इट्स व्हेरी सिंपल. यामध्ये काही हार्ड नाहीये. काही डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारलं तरी चालेल. सो आपण नेक्स्ट प्रॉब्लेम स्टार्ट करूया. सेमच प्रॉब्लेम आहे, सेम टाइप्स प्रॉब्लेम आहे. इथे पण आपल्याला काय करायचं आहे, बट रिव्हर्स म्हणजे काय, बिल्स रिसिवेबल अकाउंट ड्रॉ करायचं आहे आणि डेटर्स अकाउंट. आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बिल्स पेएबल आणि डेटर्स क्रेडिटर्स अकाउंट ड्रॉ केलं होतं. इथे आपण बिल्स रिसिवेबल अँड डेटर्स अकाउंट ड्रॉ करणार आहोत. सो इट्स व्हेरी सिंपल. काय दिलेलं आहे तुम्हाला, डेटर्स दिलेले आहेत, ओपनिंग क्लोजिंग, ओपनिंग बॅलन्स ऑफ बिल्स रिसिवेबल, क्लोजिंग बॅलन्स ऑफ बिल्स रिसिवेबल, कॅश रिसीव फ्रॉम डेटर्स, डिस्काउंट अलाउड, कॅश रिसीव अगेन्स्ट बिल्स रिसिवेबल, बॅड डेट्स, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड, कॅश सेल्स अँड सेल्स रिटर्न. ओके, सो आपण स्टार्ट करूया.
तो फर्स्ट कॅल्क्युलेट करा टोटल बिल्स रिसिवेबल अकाउंट. टोटल बिल्स रिसिवेबल अकाउंट. डेबिट क्रेडिट वन बाय वन आता आपण इन्फॉर्मेशन पुटअप करू. आणि सेम टाइम टोटल डेटर्स अकाउंट कॅल्क्युलेट करा. टोटल डेटर्स अकाउंट. दे वन बाय वन रेकॉर्ड करू. फर्स्ट आहे डेटर्स ओपनिंग, डेटर्स क्लोजिंग 65 and 50. डेटर्स अकाउंटला या. सो जसं आता क्रेडिटरला इफेक्ट होता तसे याच्या बरोबर रिव्हर्स असणार आहेत. ओपनिंग बॅलन्स हे येईल डेबिटला आणि क्लोजिंग बॅलन्स जाईल क्रेडिटला. ओके, सो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती आहे ओपनिंग बॅलन्स डेटर्सचा 65,000. देन पुट अप क्रेडिट बॅलन्स बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. सो बॅलन्स किती आहे बघा क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स आहे 50,000. ओके, देन नेक्स्ट ओपनिंग बॅलन्स बिल्स रिसिवेबल अँड क्लोजिंग बॅलन्स बिल्स रिसिवेबल. सेम डेबिटला ओपनिंग येईल आणि क्रेडिटला क्लोजिंग येईल. सो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. बिल्स रिसिवेबल ओपनिंग बॅलन्स आहे 23,000 अँड क्लोजिंग पुटअप करा क्रेडिट साइडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, सो किती आहे बघा क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग आहे 29,000. राईट. देन नेक्स्ट ओपनिंग झाला, क्लोजिंग झाला. कॅश रिसीव्ह फ्रॉम डेटर्स 3,02,000. सो डेटर्स अकाउंटला येतील 2,03,000 डेबिट साइडला, सॉरी क्रेडिट साइडला बाय कॅश. जसं आपण बघितलं क्रेडिटर्स अकाउंट जसं आपण ड्रॉ केलेलं आहे त्याचं रिव्हर्स अकाउंट म्हणजे डेटर्स अकाउंट आहे आणि बिल्स पेएबलला जसं ड्रॉ केलं होतं त्याचं रिव्हर्स अकाउंट म्हणजे बिल्स रिसिवेबल अकाउंट. सो बाय कॅश अकाउंट अमाउंट आहे 3,02,000. देन नेक्स्ट कॅश रिसीव्ह केले. देन डिस्काउंट अलाउड दिलेला आहे 8,000. सेम डिस्काउंट अलाउड येणार आहे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड किती आहे अमाउंट 8,000. नेक्स्ट डिस्काउंट नंतर काय आहे कॅश रिसीव्ह अगेन्स्ट बिल्स रिसिवेबल अकाउंट 21,000. सो 21,000 रेकॉर्ड होतील बिल्स रिसिवेबल अकाउंटला क्रेडिट बाय कॅश इंटू ब्रॅकेट बिल्स हॉनर. बिल्स काय झालेला आहे हॉनर झालेला आहे अमाउंट आहे 21,000. तर अमाउंट 21,000. देन नेक्स्ट बॅड डेट्स 14,000. बॅड डेट्स कुठे कुठे येतील डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅड डेट्स
अकाउंट बॅड डेट्स किती आहे 14,000 सॉरी 14,000. नेक्स्ट बॅड डेट्स झाले. देन बिल्स रिसिवेबल डिसऑनर. बिल्स रिसिवेबल डिसऑनर किती आहे 20,000. सो डिसऑनर झालेलं बिल डेटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होईल टू बिल्स रिसिवेबल डिसऑनर. अमाउंट आहे 20,000. नेक्स्ट कॅश सेल्स जे आपण काय करणार आहोत कॅश सेल्स ऍडिशनल इन्फॉर्मेशन साठी यूज करणार आहोत. आणि लास्ट आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न रेकॉर्ड होतील. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न आहे 70,000. सो अकाउंट क्लोज करू आपण. फर्स्ट ऑफ ऑल बिल्स पेएबल अकाउंट क्लोज करूया. देन बिल्स डिसऑनरचा सेकंड इफेक्ट राहिलेला आहे हा पुटअप करून घ्या आधी. बाय डेटर्स अकाउंट into bracket bills dishonor 20,000 and then close account and calculate balancing figure. टोटल किती येईल बघा 21 plus 20 plus 29 70,000. देन डेबिटला टोटल करा and calculate balancing figure. 70,000 total and balancing figure येईल bills receivable चे 47,000. सो त्याला हेडिंग द्या to debtors account into bracket balancing figure. हे 47,000 आपण काय करणार आहोत आता ट्रान्सफर करणार आहोत डेटर्स अकाउंटला. ओके डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला मेन्शन करा. bills payable sorry bills receivable account by bills receivable account बॅलन्सिंग फिगर जी ट्रान्सफर केलेली आहे. कन्फ्युजन नको व्हायला यासाठी डिटेल मेन्शन केलेलं आहे. देन अमाउंट आपण किती ट्रान्सफर केलेली आहे 47,000 राईट. आणि मग तुम्ही अकाउंट क्लोज करून डेटर्स अकाउंट क्लोज करून येईल बघा टोटल येईल 4,38,000 4,38,000. okay so both side mention total in both side 4,38,000.
and then find out balancing figure 3,53,000. 3,53,000. आणि मग याला हेडिंग द्या टू क्रेडिट सेल. हे आपण काय कॅल्क्युलेट केलेले आहे टू क्रेडिट सेल्स. ब्रॅकेट बॅलन्सिंग फिगर. राईट. देन आता ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॅश सेल्स अमाऊंट दिलेली आहे, क्रेडिट सेल्स आहेत, म्हणजे टोटल सेल्स तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. सो कॅल्क्युलेट करा बरं. लास्ट पार्ट आहे हा तुम्हाला सेल्फ स्टडी साठी दिलेला आहे. सो कॅल्क्युलेट करा. जसं आपण नेक्स्ट आधीच्या प्रॉब्लेम मध्ये क्रेडिट परचेस दिले होते, कॅश परचेस दिलेले कॅल्क्युलेट केले होते, क्रेडिट परचेस कॅल्क्युलेट केले, कॅश परचेस दिले होते आणि त्यावरून आपण टोटल परचेस कॅल्क्युलेट केलेले आहे. सो सेम फॉर्मॅट मध्ये तुम्हाला कॅश सेल्स दिलेला आहे, क्रेडिट सेल्स आपण कॅल्क्युलेट केलेला आहे आणि तुम्हाला टोटल सेल्स फाइंड आउट करायचं. ओके. सो थँक्यू. काही डाउट्स असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारला तरी चालेल.